20 वर्षाचा एकुलता एक मुलगा 17 दिवस झालं बेपत्ता आहे. नीट परीक्षेत 650हून अधिक गुण मिळवणाऱ्या तन्मय अजय कुमार वंगे याचा पुण्याच्या प्रतिष्ठित बीजे मेडिकल कॉलेजला नंबर लागला. MBBSचं पहिलंच वर्ष, पण पहिल्याच वर्षी कोल्हापूरच्या एका खेडेगावातून आलेल्या तन्मयला खूप विचित्र अनुभवाला सामोरं जावं लागलं. तू गावाकडचा आहेस, तुला शहरात कसं राहायचं हे कळत नाही, असं म्हणत वर्गातल्याच काही मुलांनी त्याचं रॅगिंग केलं आणि मानसिक छळ केला. आणि याच ताणातून आपला मुलगा अचानक बेपत्ता झाल्याचा आरोप तन्मयच्या पालकांनी केलाय. 18 जुलैपासून थांगपत्ता लागत नाहीये. वैद्यकीय शिक्षण मंत्र्याच्या जिल्ह्यातला हा हुशार तरुण अचानक कुठे बेपत्ता झाला, त्याला कोणी पळवून नेलंय की या मानसिक छळाला कंटाळून तो स्वतःच निघून गेलाय? बीजे मेडिकल कॉलेजचं प्रशासन नेमकं काय लपवतंय? पोलिसाच्या तपासात आतापर्यंत काय उघड झालंय? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा प्रकरणात मुलांनी काय करायला पाहिजे याचीच उत्तरं तुम्हाला या व्हिडिओत मिळणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी ज्ञानेश्वर पुलगुर्ले रेड्डी, तुम्ही पाहताय TOD मराठी. सुरुवातीलाच आपण तन्मयचा बेपत्ता होण्याचा घटनाक्रम समजून घेऊ. तन्मय बेपत्ता कसा झाला, पण त्यासाठी आपल्याला आधी तन्मयचं फॅमिली बॅकग्राऊंड समजून घ्यावं लागेल. मग तुम्हाला तन्मयचा बेपत्ता होण्याचा अर्थ उलगडेल. तर तन्मय हा अजय कुमार वंगे यांचा एकुलता एक मुलगा. मूळ लातूर जिल्ह्यातील मुरुड जवळील गुंपावाडी गावचे रहिवासी, पण नोकरीच्या निमित्तानं 2005 पासून कोल्हापूरमध्ये वास्तव्यास असलेले वंगे कुटुंब. तन्मयचं 12वी पर्यंत शिक्षण हे तुमच्या माझ्यासारख्याच गावाकडे झालं आणि मेडिकल प्रवेशासाठीच्या नीट परीक्षेत त्याला 650 पेक्षा जास्त गुण मिळाले. पुण्याच्या प्रतिष्ठित बीजे मेडिकल कॉलेजमध्ये MBBSच्या प्रथम वर्षात प्रवेश मिळाला. एकुलता एक मुलगा डॉक्टर होणार म्हणून संपूर्ण कुटुंब आनंदात होतं. पण 18 जुलैला सकाळी 11:53 तन्मयने आपल्या नातेवाईकांकडे जात असल्याचं सांगून हॉस्टेल सोडलं. मात्र तो नातेवाईकांकडे न जाता खराडी येथे राहणाऱ्या बालपणीच्या मित्राकडे गेला, हर्षवर्धन चव्हाणकडे गेला. तिथे त्याने 3 तास घालवले आणि मित्राजवळ स्वतःचा होणारा मानसिक छळ आणि रॅगिंगची आपबीती मांडली. त्यानंतर काकांच्या घरी जातो असं सांगून तो तिथूनही निघून गेला, पण तो कुठेच पोहोचला नाही. पोलिसांनी तपास सुरू केल्यावर CCTV फुटेजमध्ये एक मोठी माहिती समोर आली. तन्मय पुणे रेल्वे स्टेशनवरून सोलापूरकडे जाणाऱ्या हुतात्मा एक्सप्रेसमध्ये बसताना दिसला. लोणी काळभोर रेल्वे स्टेशन ओलांडल्यानंतर त्याचा मोबाईल बंद झाला आणि तिथून पुढे त्याचा काहीच ठाव ठिकाणा नाही. विशेष म्हणजे 21 आणि 23 जुलैला त्याच्या मोबाईलवर काही काळासाठी इंटरनेट सुरू असल्याचं सायबर तपासात उघड झालं. पोलीस सध्या याच तांत्रिक माहितीच्या आधारे त्याचा शोध घेतात. मग बेपत्ता होण्यासारखं तन्मय सोबत काय घडलं? तन्मय बेपत्ता झाल्यानंतर 20 जुलैला पुण्याच्या खराडी पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या बेपत्ता होण्याची अधिकृत तक्रार नोंदवण्यात आली. तन्मयचे वडील अजय कुमार वंगे आणि त्याची मावशी ममता फुलसे यांनी कॉलेज प्रशासनावर आणि काही विद्यार्थ्यांवर अत्यंत गंभीर आरोप केलेत. वडिलांच्या लेखी तक्रारीनुसार कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यापासूनच तन्मयचा उत्कर्ष, श्रेय आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या काही स्थानिक विद्यार्थ्यांच्या ग्रुपकडून सातत्यानं मानसिक छळ सुरू होता. या त्रासाचं स्वरूप काय होतं तर तन्मय गावाकडून आल्यामुळं त्याला तू गावाकडचा आहेस, तुला फ्रेंडशिप कळत नाही, तुला शहरात कसं वागायचं ते कळत नाही, असे टोमणे मारून हिणवलं जायचं. इतकंच नाही तर त्याला वेगवेगळ्या मुलींना जाऊन प्रपोज करण्याचे किंवा त्यांच्याशी जाऊन बोलण्याचे विचित्र टास्क दिले जायचे. त्याच्या मावशीनेही सांगितलं की काही मुलांचा ग्रुप एका मुलीबद्दल सतत शेरेबाजी करायचा आणि तन्मय हे सगळं घरी सांगायचा. सुट्टीत घरी आल्यावर तन्मयने हा त्रास वडिलांना बोलून दाखवला होता, पण अजून 4 वर्ष इथं शिकायचंय, तक्रार केली तर परिस्थिती आणखी बिघडेल या भीतीने त्याने वडिलांना त्रासाबद्दल तक्रार करण्यापासून रोखलं होतं. आज परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की एकुलता एक मुलगा बेपत्ता झाल्याच्या धक्क्यानं तन्मयच्या आईला 2 वेळा रुग्णालयात दाखल करावं लागलं. मग या सगळ्यात बीजे मेडिकल कॉलेजची भूमिका काय? कॉलेजचे अधिष्ठाता डॉक्टर एकनाथ पवार यांनी पालकांचे रॅगिंगचे आरोप फेटाळून लावलेत. त्यांनी सुरुवातीला 4 वरिष्ठ प्राध्यापकांची आणि नंतर 31 जुलैच्या लेखी तक्रारीनंतर 6 सदस्यीय अँटी रॅगिंग कमिटी स्थापन केली. या समितीने तन्मयच्या वर्गातल्या आणि हॉस्टेलमधल्या विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवले. डॉक्टर पवार यांच्या दाव्यानुसार चौकशीत रॅगिंगचा कोणताही प्रकार किंवा पुरावा समोर आलेला नाही आणि कोणीही विद्यार्थी दोषी आढळलेला नाही. शिवाय राज्य सरकारच्या उपक्रमांतर्गत कॉलेजमध्ये चालवल्या जाणाऱ्या छात्रमान सेलकडं विद्यार्थ्याचा मानसिक आरोग्यासाठी काम करतं. या सेलकडं तन्मयने कोणतीही तोंडी तक्रार किंवा लेखी तक्रार केली नसल्याचंही प्रशासनाचा दावा आहे. पालकांचा मात्र यावर आक्षेप आहे. समितीने चौकशीत नेमकं काय शोधलं
याचा कोणताही तपशील किंवा अहवाल कुटुंबाला अद्याप देण्यात आला नाही. इथे बीजी मेडिकल कॉलेजचा काळा इतिहासही लक्षात घेणं गरजेचं आहे, कारण रॅगिंगची ही पहिलीच घटना नाही. इंडिया टुडेच्या बातमीनुसार यापूर्वीही सिम्बायोसिस संस्थेचे संस्थापक एस बी मुजुमदार यांच्या नातवाच्या रॅगिंग प्रकरणात 3 निवासी डॉक्टरांना निलंबित करण्यात आलं होतं. तसंच ऑर्थोपेडिक्स विभागाचे तत्कालीन प्रमुख डॉक्टर शिरीष बारटक्के यांची बदली करण्यात आली होती. गेल्या वर्षी एका निवासी डॉक्टरचं रॅगिंग केल्याप्रकरणी 3 जणांवर निलंबनाची कारवाई झाली होती. आधीच अशा घटना घडल्या होत्या, तर कॉलेजने कठोर पावलं का उचलली नाहीत असा सवाल उपस्थित होतो. आता आपण रॅगिंग म्हणजे काय, रोखण्यासाठी कायदा काय सांगतो हे जरा बघूयात. रॅगिंग म्हणजे फक्त शारीरिक छळ नाही. सुप्रीम कोर्टाच्या नव्या व्याख्येनुसार बोलून किंवा लिहून केलेलं गैरवर्तन, कनिष्ठ विद्यार्थ्याला चिडवणं, त्याला मानसिक त्रास, भीती, लाज वाटेल अशी कृती करणं, हावभावावरून व्यंग करणं किंवा जाती धर्मावरून आणि ग्रामीण पार्श्वभूमीवरून भेदभाव करणं हे सगळं रॅगिंगच्या कक्षेत येतं. या सगळ्याचे मानसिक परिणाम किती गंभीर असू शकतात हे लंडनमधील किंग्स कॉलेजच्या एका संशोधनातून सिद्ध झाले. या शोधानुसार लहान वयात झालेल्या छळवणुकीचा मानसिक आघात वयाच्या 45व्या वर्षापर्यंत टिकून राहू शकतो. यामुळे मुलांमध्ये नैराश्य आणि भीती घर करून राहते. मानसोपचार तज्ज्ञांच्या मते रॅगिंग करण्यामागे नवीन विद्यार्थ्यांवर वर्चस्व आणि अधिकार गाजवण्याची मानसिकता असते. महाराष्ट्रामध्ये रॅगिंग रोखण्यासाठी 1999चा कडक कायदा आहे. त्यानुसार रॅगिंगचा आरोप सिद्ध झाल्यास विद्यार्थ्याला 2 वर्ष कारावास, 10,000 रुपये दंड आणि 5 वर्षासाठी कोणत्याही शैक्षणिक संस्थेत प्रवेशबंदी अशी कठोर शिक्षा होऊ शकते. याशिवाय संस्थेच्या प्रमुखांनी तक्रार मिळताच 7 दिवसात चौकशी करून योग्य कारवाई न केल्यास त्यांच्यावरही गुन्हा दाखल होऊ शकतो. विद्यार्थ्यांनी अशा छळाला न घाबरता UGCच्या 24 तास चालणाऱ्या 1800-180-5522 या हेल्पलाईनवर तक्रार नोंदवली पाहिजे. थोडक्यात काय तर तन्मय वंगे बेपत्ता होऊन आता 17 दिवसाहून अधिक काळ लोटलाय. कॉलेजने रॅगिंगचे आरोप फेटाळून लावलेत, पण एका अत्यंत हुशार विद्यार्थ्याला अचानक आपलं शिक्षण, आपली स्वप्न सोडून असं अज्ञातवासात का जावं लागलं? वैद्यकीय महाविद्यालयांसारख्या उच्च शिक्षित ठिकाणी आजही ग्रामीण विरुद्ध शहरी असा भेदभाव का होतोय? प्रशासनाची चौकशी खरंच पारदर्शक आहे का? असे अनेक प्रश्न अनउत्तरित आहेत. आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एकच आहे, ती म्हणजे तन्मय जिथे कुठे असेल तिथे तो सुरक्षित असावा आणि त्याने लवकरात लवकर आपल्या घरी परतावं. तन्मयला सुरक्षितरित्या आणणं ही पोलिसांची जबाबदारी आहे. जर आपल्याला कुठे तन्मय दिसला तर नक्की त्यांच्या कुटुंबाशी संपर्क साधा. मी खाली त्याच्या कुटुंबियाचा संपर्क क्रमांक पण देतोय. त्याचे वडील आहेत अजय कुमार वंगे. त्यांचा संपर्क क्रमांक आहे 9975070549. संतोष फुलसे त्याचे काका आहेत 9158000177. विश्वजित मध्ये त्याचे दुसरे काका आहेत 8087152403. असा त्यांचा संपर्क क्रमांक आहे. तुमचं या सगळ्या व्यवस्थेबद्दल आणि रॅगिंगच्या मानसिकतेबद्दल काय मत आहे? बीजे कॉलेजने केलेल्या चौकशीवर तुमचा विश्वास बसतो का? कमेंट करून नक्की सांगा. आणि विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच विश्लेषणासाठी TOD मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका.